नमस्कार. तुमच्या माहिती आणि विश्लेषणात्मक सेवेसह सिस्टम गुरु मार्केट्स. चला कॉर्पोरेशनच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया. आवश्यक असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता. आम्ही सुचवितो की तुम्ही कंपनीच्या सर्व निर्देशकांचा तपशीलवार अभ्यास केला जात आहे. आता कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करूया. एस्टॅब्लिशमेंट लॅब्स, टिकर TST. हे पुनरावलोकन 27 जून 2025 पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था एस्टॅब्लिशमेंट लॅब्स उपवर्गातील आहे. स्पेशलाइज्ड मेडिकल इक्विपमेंट 44 कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहेत. व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा. अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे. उणे 10 पैकी 8 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे 3.4 गुण. सर्वसाधारणपणे संपूर्ण US स्टॉक मार्केटच्या चौकटीत तुम्ही व्यापकपणे पाहिले तर आम्ही पाहतो की एकूण शेअर बाजारासाठी सरासरी रेटिंग 1.8 गुण आहे. वजा रेटिंग विरुद्धसाठी 8 गुण. एस्टॅब्लिशमेंट लॅब्स कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करून एस्टॅब्लिशमेंट लॅब्स आणि उपश्रेणी कंपन्या. आम्ही पाहतो की गेल्या 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स एस्टॅब्लिशमेंट लॅब्स होल्डिंग्ज इंक वजा 8.3% ची गतिशीलता दर्शविली. 21.7% उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहे. संस्थेचे बाजार भांडवल एस्टॅब्लिशमेंट लॅब्स होल्डिंग्ज इंक $1.18 अब्ज इतकी आहे. $315 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे $0.04 अब्ज आहे. उपश्रेणीचे पुस्तक भांडवल $62 अब्ज आहे. बाजारातील समभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शकतो. व्यापलेला हिस्सा एस्टॅब्लिशमेंट लॅब्स होल्डिंग्ज इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 0.375% आहे. पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 0.061% आहे. उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा 1 पॉइंट. संस्थेचे कर्ज दायित्व $0.22 अब्ज इतके आहे. पुस्तकी मूल्यावरील कर्ज भांडवलाच्या 585% आहे. कंपनीचे कर्ज रेटिंग खूप वाईट उणे 2 गुण. कंपनीच्या शेअर बाजारातील मूल्य आणि नफ्यातील शिल्लक 0 आहे. 86.8 च्या उपवर्गात सरासरी. उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $89 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब वजा 1 पॉइंट. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 6.9 आहे. उपवर्गासाठी सरासरी 6.1 आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $170 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा 1 पॉइंट. विक्री मार्जिन उणे 52.4% आहे. उपवर्गात सरासरी 7.1% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 0.664% आहे. हे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा 77% अधिक आहे.
कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $1,160,000 आहे आणि उपश्रेणीसाठी $2,53,000. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम वजा आहे $87.5,000. उपवर्गातील सरासरी 7,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा 0.5 गुण. संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचा वाटा $167,000 आहे. उपश्रेणी $334,000. उपश्रेणीतील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा 0.5 गुण. समभागांची लहान स्थिती 16.2% आहे, 3% उपवर्गासाठी सरासरीच्या तुलनेत. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 64% पातळी दाखवते एस्टॅब्लिशमेंट लॅब्स. तर उपवर्गात ही पातळी अंदाजे 58% आहे. कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे $40.83 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत अंदाजे $54.49 आहे. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहू. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक द्या. ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात संदर्भ प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. विश्लेषणाचा परिणाम म्हणून एस्टॅब्लिशमेंट लॅब्स होल्डिंग्ज इंक. स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे. $40.84 वर विक्री व्यापार उघडा. ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन कमी आहे. संस्थेचे मूल्यमापन पद्धती वापरून मूल्यांकन केले गेले. अकिमचा निर्देशांक 22.74 वर नफा घ्या. स्टॉप लॉस 58.94 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर 27 जुलै 2025 रोजी एक्सचेंज ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर GMED मुख्य खरेदी ऑर्डर आहे. या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे. जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मुख्य किंवा संतुलित एक. उलट ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. गुरु मार्केट्स